संविधान सेनेचा प्रदेश अध्यक्ष असून हिंदुत्ववादी संघटना आम्ही चालवतो। प्रत्येक आंदोलनात आम्हाला भारतीय जनता पार्टी बोलवते। आमच्याजवळून फक्त कार्यकर्ता जमा करून घेतात, यांच्यात फक्त फायदा करून घेतात। या एकही स्थानिक नेत्याच्या मागे एकही कार्यकर्ता नाही आहे। अशांना मोठे मोठे पदं दिलेले आहेत। यांनी आमच्यासोबत भेदभाव करून आणि हिंदी भाषिक मराठी भाषिक त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे। आमच्यासोबत हा जो आमचा अन्याय केला आमच्यासोबत, याच्या जबाबदाऱ्या स्थानिक लेवलचे नेते आहेत। हे फक्त यांच्या कार्यकर्त्यांसाठी म्हणजे जवळचे नातेवाईक असन त्यांनाच पद द्यायचं, त्यांनाच तिकीटं द्यायच्या। प्रभाग क्रमांक 11 मध्ये हे महिला 66 वर्षाची आहे, नातूवाली आहे। तिला तिची काही जबाबदारी नाही। एक व्यक्ती तिच्या सोबत नसून त्या व्यक्तीला माझी तिकीट कापून माझ्या नावाचा एबी फॉर्म असल्यानंतर तिला एबी फॉर्म कसा दिला? म्हणजे ते तुमची नातेवाईक आहे, कोणते तुमचे पाटीलची शाही चालून राहिले का तुम्ही? मग आम्ही हिंदी भाषिकचं काय करायचं? ह्या इलेक्शनमध्ये यांनी हिंदी भाषिक काय आहे हे कळण। आणि आम्ही तिथं आमच्या जवळचे जे लोक आहेत आम्ही त्यांनाच मदत करू। तो कोणत्याही पक्षाचा असो, तो राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो की उबाटा गटाचा असो, या मग तो वंचित आघाडीचा कोण नसो, आम्ही त्याची मदत करत। आम्ही ऑडिओ सुद्धा आहे, माझ्याकडे ऑडिओ सुद्धा आहे। त्यांनी मी सगळं माहिती आहे माझ्याकडे त्यांची। कोणाकोणाने पैसे मागितले, किती पैसे मागितले, मला 25 लाखाची ऑफर मागत दिली। 25 लाख रुपये देता हूँ तो ते को तिकीट देते। माझ्याकडे त्या नेत्याचं रेकॉर्डिंग आहे। मी सर्व उघड करणार। हे पुढे रिझल्ट लागू दे यांचा, यांची पुरी माय बहीण एक करू आम्ही।